शरीरावर तर आपण काम करतोच करतो. पण आपल्याला मनावर पण काम करायला पाहिजे आणि आपला शतैशी परिवार फक्त आपल्या शरीरासाठी योगा, व्यायाम आणि हा सकस संतुलित आहार एवढंच देत नाही. आरोग्याच्या विषयावर ज्ञान देत नाही. तर ते आपल्या मनावर सुद्धा काम करणारे आपल्याला वेगवेगळ्या सेशनमधनं, वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळे व्याख्या ते आपल्याला ज्ञान देतात. तर आजची जी गोष्ट आहे, ती खरंच तुम्ही शांतपणे ऐकली तर तुम्हाला लक्षात येईल, की आपल्या मनावर काम करणं सुद्धा किती गरजेचं आहे. सुयश गेल्या वर्षभरात कामात पूर्ण पडून गेला होता. एक नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी लागली, तेव्हा तो किती आनंदात होता. नवीन शिकायचं, काहीतरी स्वतःचं निर्माण करायचं, हे त्याचं स्वप्न होतं. पण प्रोजेक्ट्स, डेडलाईन्स, मीटिंग्ज आणि सततचा ताण वाढतच होता. हळू-हळू त्याच्या चेहऱ्यावरचा तजेला कमी होऊ लागला. तब्येतीच्या तक्रारी वाढू लागल्या. चिडचिड तर फारच वाढली होती. एके दिवशी त्याची बायको शर्वरी त्याच्या समोर येऊन उभी राहिली. "सुयश, कितीही काम असलं तरी अर्णवसाठी वेळ काढावाच लागेल. हे बघ अर्णवनं काय लिहिलंय ते." तिनं एक कागद पुढे केला. 8 वर्षाच्या अर्णवने लिहिलं होतं. माझे बाबा सतत कामात असतात. ते हसत नाही. काही विचारलं की ते ओरडतात. सुयश हताश झाला. आपण पुढच्या आठवड्यात हिल स्टेशनला जाऊया? बस 3 दिवस. तुलाही चेंज होईल, शर्वरीने सुचवलं. सुयश आधीच थकलेला होता. तो उखडला. शर्वरीशी त्याचा वाद झाला. मी कोणासाठी काम करतो? अर्णवसाठीच ना? तेवढ्यात अर्णव खेळून घरी आला. त्याचा बारीक झालेला चेहरा पाहून सुयशनं नाईलाजाने होकार दिला. दुसऱ्या दिवशी ते 3 तासांनी नेपच्यून हॉटेलमध्ये पोहोचले. थंड हवा, मंद वारा आणि पर्वतावर उतरणारा तांबूस सूर्य बघून सुयशला हुशारी वाटली. सुयश, शर्वरी म्हणाली, "इथे झेन सेंटर आहे. उद्या डॉक्टर योशिनावा यांचं प्रवचन आहे. प्लीज काम बाजूला ठेवून ये." सुयशने काही न बोलता मान हलवली. दुसऱ्या दिवशी ते झेन सेंटरमध्ये पोहोचले. डॉक्टर योशिनावा शांतपणे बसले होते. डोळे मिटलेले, चेहरा इतका समाधानी की जणू काही वेळ त्यांच्या जवळच थांबला होता. त्यांना कशाचीही घाई नव्हती. त्यांनी माईक हातात घेतला. आज मी तुम्हाला जपानने मला शिकवलेली एक अमूल्य गोष्ट शिकवणार आहे. या गोष्टीचं नाव आहे युटोरी. युटोरी म्हणजे मोकळी जागा. घरातली, मनातली, नात्यांमधली, कामातली. ही जागा निर्माण करायची कला म्हणजे युटोरी. यासाठी काहीही लागत नाही. फक्त थोडा वेळ. एक शांत कोपरा आणि स्वतःला भेटण्याची तयारी. घरातील, बाहेरील, ऑफिसमधील एक कोपरा निवडा. तिथे फोन, स्क्रीन, आवाज, गाणी काहीही नको. तिथे बसायचं. काहीही करायचं नाही. डू नथिंग. 15 ते 20 मिनिटं बसा. डोळे उघडे ठेवा. वाटलं तर कपभर चहा प्या. व्यतिरिक्त काहीही करायचं नाही. फक्त शांतता. मनाला काही काम देऊ नका. कामाची लिस्ट बघू नका. हळू-हळू एक चमत्कार घडू लागेल. मन स्वतःच स्वतःला दुरुस्त करू लागेल. प्रवचन संपलं. सुयशला थोडा रागही आला. ह्याचं काय जातंय सांगायला? पण त्याचा फोन तासभर बंद होता आणि त्या शांततेने त्याच्या मनात काहीतरी बदललं होतं. योशी नावाचे शब्द ऐकून युटोरी करून बघावं असं त्याला वाटत होतं. घरी परतल्यावर त्याने सकाळी 20 मिनिटं युटोरीचं डू नथिंग आपल्या लिहिलं आणि चहाचा कप घेऊन तो घराच्या एका कोपऱ्यात शांत बसू लागला. काही दिवसांनी त्याला त्या कोपऱ्याची ओढ लागली आणि मग चमत्कार घडला. कामातली चिडचिड कमी झाली. कोड लिहिताना होणारा गोंधळ थांबला. क्रिएटिव्हिटी वाढली. तब्येत सुधारली. बॉस त्याचं काम बघून खुश झाला.
ऑफिसमधले लोक म्हणू लागले, "सुयश, तू बदललास. नक्की काय केलंस?" तो हसला. अशाच एका रविवारी सकाळी सुयश त्याचा युटोरीच्या कोपऱ्यात बसला होता. अर्णव हळूच त्याच्या शेजारी येऊन बसला. दोघे शांत बसले. 10 मिनिटांनी अर्णवनं बाबाच्या गळ्यात हात घालून घट्ट मिठी मारली. "बाबा, तुम्ही मला जास्त आवडतात. कारण तुम्ही आता माझ्यासोबत काहीही करत नाही. मला ओरडत नाही. फक्त जवळ बसतात आणि मला तेच खूप आवडतं." सुयशच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला अचानक जाणवलं, की युटोरी म्हणजे फक्त स्वतःसाठी स्पेस नाही, आपल्या प्रियजनांसाठीही आपल्या मनात मोकळी जागा निर्माण करतं. ज्यामुळे त्यांना आपल्या जवळ बसायला, मन मोकळं करायला भीती वाटत नाही. काम सतत असणार आहेच, पण त्यात वाहून जायचं कारण नाही, हे कळण्यासाठी कुठेतरी थांबावं लागतं. मनाला वेळ द्यावा लागतो. सतत धावणारं मन त्याला जे हवं ते करू दिलं, की विसावतं. शर्वरी त्याच्याकडे कौतुकाने बघत होती. योशिनावा असेच एका मोठ्या कंपनीतले इंजिनिअर होते. तिथल्या ताणाने त्रस्त होऊन त्यांनी युटोरी वापरायला आणि शिकवायला सुरुवात केली. तिनं मनोमन त्यांना हात जोडले. त्या दिवशी सुयशनं कॅलेंडरमध्ये कायमस्वरूपी लिहून ठेवलं, युटोरी माझ्यासाठी, माझ्या मनासाठी आणि माझ्या लोकांसाठी रोज 20 मिनिट. आपणही कितीही गडबड असेल, कितीही डेडलाईन्स असतील, तरी स्वतःला 15-20 मिनिटं युटोरी द्या. जपानमधील मोठ्या-मोठ्या कंपनीमध्ये आता युटोरी रूम्स आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढत आहे. फक्त 15 मिनिटं रोज युटोरी करून काय फरक पडतो, त्याची नोंद घ्या. थँक यू. थँक यू, शतैष.